नमस्कार, मी प्रसन्न जोशी. राजकारण, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग हे तीन शब्द एकत्र घेतले तर थोडंसं कानाला खटकतं. राजकारण राजकारणाच्या पातळीला आहे. लोकसंचय आणि लोकांचा नेता होत लोकांमधून निवडून यावं, सत्ता आणावी आणि लोकांसाठी काम करावं हा राजकारणाचा प्रांत. ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग म्हणजे एखादं उत्पादन, सेवा याची लोकांपर्यंत जाहिरात करावी, लोकांना त्याचे उपयोग पटवून द्यावेत, अधिकाधिक विक्री करावी, नफा मिळवावा. हे जाहिरात आणि ब्रँडिंग, मार्केटिंगचं काम असं मानलं जात होतं. पण गेल्या काही काळापासून ब्रँडिंग, जाहिरात या कलेचं महत्व राजकारण्यांना सुद्धा कळलं आणि जगभरामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आणि त्यातूनच ब्रँड, तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, जाहिरात या सगळ्या गोष्टींना अतिशय महत्व आलं. तसं हे महत्व होतच. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं चिन्ह, तुमच्या एखादी विशिष्ट रंगसंगती या गोष्टींना एक मान्यता, एक नियमाची चौकट लागू होतीच. पण राजकारणाच्या बाबतीत काही ठोकताळे जर का सोडले, म्हणजे उदाहरणार्थ पक्षाचं नाव युनिक असावं, एकमेव असावं, चिन्ह तुमचं एकमेव असावं, या गोष्टी रजिस्टर्डच होत्या निवडणूक आयोगाकडे. तिथे जाहिरातीचा मुद्दा नव्हता. मात्र तरी सुद्धा चिन्हांचे घोळ कसे होतात, नावांचे घोळ कसे होतात हे सुद्धा आपण निवडणुकीत पाहिलंय. आणि त्यामुळे माणसं कशी हारतात, कशी जिंकतात ते सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. साताऱ्याची लोकसभा निवडणूक घ्या, शशिकांत शिंदे. कोकणाची घ्या, तटकरे. आणखी अशी अनेक नावं तुम्हाला सुद्धा सांगता येतील. पण राजकारण, ब्रँडिंग अँड ॲडव्हर्टायझिंगचा मुद्दा मला त्याच्याही पुढे थोडासा घेऊन जायचा आहे. त्याला निमित्त जरी राज ठाकरे ठरले असले, कारण आपल्याला कल्पना आहे राज ठाकरे यांच्या आज पानभर जाहिराती महाराष्ट्रभर आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये राज ठाकरे यांनी सगळ्या मराठी जनतेला, खरं तर तमाम हिंदू बंधू भगिनींनो, मातांनो यांना आवाहन केलेलं आहे की चला पुन्हा एकदा सुसंस्कृत राजकारणाचा महाराष्ट्र आपण घडवूया. पण मी तिथून फक्त एक संदर्भ घेतोय, पण मला हा विषय नेऊन पोहोचवायचा आहे मराठा आंदोलक, आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांपर्यंत. आणि ती मांडणी मी यासाठी करतोय कारण महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये आगामी म्हणजेच येत्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील एक अतिशय महत्वाची भूमिका निभावणार आहेत. ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरो किंवा न उतरो, त्यांनी काही म्हणो किंवा ते न म्हणो, पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हा फोर्स असणार आहे हे कोणीही नाकारणार नाही. आणि या पार्श्वभूमीवर ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि मनोज जरांगे पाटील याचा एक वेगळा रेफरन्स मी या निमित्तानं सांगणार आहे. एक महत्वाची गोष्ट मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आणि इथे म्हणूनच आपण म्हणतोय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवारांच्याच वाटेवर मनोज जरांगेंना सुद्धा चालावं लागेल का? आणि त्याचा संबंध या राजकीय ब्रँडिंग पर्यंत येतोय. तुमचा घोळ फार मी कायम ठेवत नाही, मी थेट मुद्द्याला हात घालतो. आपल्याला कल्पना आहे की जेव्हा मनसे वेगळी झाली, म्हणजे राज ठाकरे वेगळे झाले आणि मनसे हा पक्ष स्थापन झाला, त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते काही मोर्चांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या, तेव्हा हयातीत होते बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर किंवा बोर्ड घेऊन जात होते, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो होता. आणि यामुळे चलबिचल तयार झाली की अरे बाळासाहेब ठाकरे मनसेला मानतात का, मनसेला त्यांचा आशीर्वाद आहे का? आणि मग ठाकरेंची जरी शिवसेना, तेव्हा शिवसेना एकच होती, पण याही ठाकरेंची म्हणजे राज ठाकरेंची मनसे हिला सुद्धा मान्यता आहे का, असा संभ्रम काही प्रमाणात तयार झाला. आणि अखेर जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंना हे सांगावं लागलं की राज माझे फोटो वापरू नकोस. हे फार महत्वाचं आहे. राज ठाकरे यांना त्यांनी सांगितलं आपले फोटो वापरण्यात येऊ नयेत, कायदेशीर प्रतिबंध करण्यात आला. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा कधीही निवडणुकीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कधीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलेला नाही. पुढचा आणखी एक संदर्भ असाच, मी जसं मगाशी नाव घेतलं, शरद पवार यांचा असाच एक संदर्भ आहे. आपल्याला कल्पना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले. टेक्निकली स्पीकिंग एकच राष्ट्रवादी राहिली, जी ओरिजिनल राष्ट्रवादी, मूळ राष्ट्रवादी, जी आता अजित पवारांची आहे. आणि आणखी एक पक्ष तयार झाला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार. हा पक्ष तयार झाल्यानंतर तिथे मूळ राष्ट्रवादी तर अजित पवारांकडे आहे. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी त्यांची झाल्यानंतरच्या काही काळामध्ये त्यांच्या लेटर हेडवर किंवा अनेक ठिकाणी शरद पवारांचे फोटो बघायला मिळत होते. आणि शरद पवारांनी जाहीरपणे या बाबतीत नाराजी व्यक्त करत सूचना केली की आपले फोटो वापरण्यात येऊ नयेत. आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर हेडवर किंवा अन्य ठिकाणी आपले मोठे नेते, पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरला जाऊ लागला.
आणि हेच मुद्दे घेत मी आता येतोय. राज ठाकरेंचं ब्रँडिंग तर आपण बघितलेलंच आहे आणि मी मगाशी काही उल्लेख सुद्धा केले होते. राजकारण, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, रजिस्ट्रेशन, ट्रेडमार्क वगैरे सगळे संदर्भ त्यामध्ये येतात. आणि हा रेफरन्स मला एकदम अचानक जाणवला की अरे हा मुद्दा, हा सगळाच मुद्दा मनोज जरांगे पाटलांना सुद्धा लागू होतो. का बरं? काय कारण आहे? काय संबंध आहे? मनोज जरांगे पाटील तिकडे अंतरवली सराटीत आहेत, आंदोलन करतायत, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते म्हणतील त्याला उभं करू शकतात, म्हणतील त्याला पाडू शकण्याची सुद्धा ते क्षमता ठेवून आहेत. मग काय संबंध आहे या सगळ्याचा? हा संबंध यासाठी आहे कारण आजही मनोज जरांगे पाटील या व्यक्तीला मानणारा एक वर्ग नक्की आहे समाजामध्ये. आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील काही त्यांचं आंदोलन करत असतील किंवा त्यांना मानणारे कुठलं आंदोलन करत असतील तेव्हा मनोज जरांगे पाटलांचा तिकडे फोटो वापरला जातो आणि त्यात काहीच चूक नाहीये. एक कॉज आहे, एक मुद्दा आहे मराठा आरक्षण. तो मनोज जरांगे पाटलांनी मांडलेला, याआधी पण अनेकांनी मांडला होता. मनोज जरांगे पाटलांनी त्याला चेहरा दिला, नेतृत्व दिलं आणि अधिक एक व्यापक स्वरूप दिलं, जे आणि सदोदितपणा दिला, त्याला कंटिन्युएशन दिलेलं आहे. त्यामुळे जर का मनोज जरांगेंचा फोटो वापरून कोणी आंदोलनं करत असतील, सपोर्ट करत असेल जरांगे पाटलांना, तर त्यात काही चूक नाहीये. आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्याला काही आक्षेप कधीच घेतलेला नाहीये, घेण्याचं कारणही नाहीये. पण यापुढे, आणि ही पुढची बाब फार महत्वाची आहे, या पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील काय करणार याकडे मात्र मला पत्रकारिता आणि राजकारणाचा एक अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला बघण्यात रस आहे. आता याला एक छोटासा संदर्भ आपण जाणून घेऊयात आणि पुन्हा या विषयावर येऊयात. हरियाणामध्ये जाट बहुल राजकारण काँग्रेस करण्याचा प्रयत्न करते अशी भीती दाखवत किंवा असे वातावरण तयार झालं आणि भाजपला जाटांची मतं मिळाली नाही अशातला भाग नाही, जाटेतर जाती समूहांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि मायक्रो मॅनेजमेंट झालं आणि भाजप तिकडे जिंकून आली. महाराष्ट्रामध्ये यावेळी मराठा आरक्षण हा मुद्दा नक्कीच मोठा आहे. लोकसभेमध्ये या मुद्द्यानं आपलं पाणी दाखवलेलं आहे आणि पाणी पाजलेलं सुद्धा आहे. अशा पार्श्वभूमीवर आता अनेकांना हे वाटतंय की मराठा आरक्षण हा मुद्दा आहे आणि मराठ्यांपर्यंत जर का ग्रामीण भागातल्या, अन्य भागातल्या मराठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे करू शकतो, आपणही आपल्या भागात उभं राहू शकतो. इनफॅक्ट लोकसभेच्या वेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील निवडणुकीला उभं राहण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली होती की तुम्ही तुमच्यामध्ये काही गोष्टी ठरवा आणि माझ्यापर्यंत मला सांगा. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये त्याबद्दलची बैठकही झाली होती. थोडंसं त्याला गालबोट लागल्याच्या बातम्या सुद्धा आल्या, पण तो विषय तिकडेच थांबला कारण जरांगे पाटलांनीच पुढे तो नेला नाही. आता विधानसभा निवडणूक आहेत, त्यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीयेत. हा मूठ आपली झाकलेली ठेवलेली आहे की उमेदवार उभे करणार की नाही उभे करणार. आता या पार्श्वभूमीवर जर का जरांगे पाटलांनी उभे केले तर अर्थातच काहीतरी त्याला एक नाव असेल आणि जरांगे पाटील अधिकृतरित्या त्याला पाठिंबा देतील, मग प्रश्नच मिटला. ते नेते अधिकृत आहेत, ते कार्यकर्ते नेते कोण असतील ते अधिकृत आहेत. जरांगे पाटील त्यांच्या मंचावर जातील, त्यांना पाठिंबा देतील, सगळ्या गोष्टी अधिकृत पातळीला होतील. पण जर का जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाहीत आणि सांगितलं की आपला एक कॉज आहे, आपला एक मुद्दा आहे, निर्णय आहे, त्याला समर्थन मात्र करणारे, आणि त्यांनी एक मोघम समजा सांगितलं की बाबा यांना पाठिंबा द्या, नाही देणाऱ्यांना पाडा वगैरे जे काय असेल ते, तो जरांगे पाटलांचा अधिकार आहे. पण जर का अशी संदिग्धता ठेवली तर मात्र मी ज्याला म्हणतोय ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, राजकीय दृष्ट्या या सगळ्याची जी चौकट बघतो मी तेवढ्या पुरताच बघतोय, तर मात्र ते होऊ शकतं जे कदाचित हरियाणामध्ये झालं. आता ते कसं होऊ शकतं आणि ते जाणीवपूर्वक होण्याचं काही कारण नाही, मी ते स्वाभाविकरित्या होईल असं मला जाणवतंय, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जरांगे पाटलांनी कुठेही आणि कधीही आपली प्रतिमा, फोटो, नाव वापरण्याला कुणालाही प्रतिबंध केलेला नाही. अर्थात शासकीय कोणताही व्यवहार असेल तिथे त्या बाबतीत मात्र ते अगदी त्या बाबतीत काटेकोर आहेत. कोणी दावा करू शकत नाही की मी समितीमध्ये चाललोय कारण जरांगे पाटलांनी पाठवलंय किंवा जरांगे पाटलांची व्यक्ती म्हणून चाललेलो आहे, हे खरं आहे. पण आजही राजकारणाच्या बाबतीतली कुठली भूमिका स्पष्ट नसल्यामुळे आणि अजून तरी ती केलेली नाही. आणि उद्या म्हणजे हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर उद्या दसऱ्याच्या तोंडावर जसे बाकीच्यांचे मेळावे होणार आहेत, जरांगे पाटील सुद्धा बोलणार आहेत, तेव्हा किंवा त्यानंतर तरी जरांगे पाटलांना याबद्दल काहीतरी सांगावं लागेल, भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा उद्या जरांगे पाटलांचा फोटो असणारा, धारण करणारा उमेदवार जर का समोर असेल तर नेमकं त्या बाबतीत काय करायचा हा प्रश्न लोकांसमोर, समाजासमोर उभा राहणार आहे. ही व्यक्ती जरांगे पाटलांची समर्थक आहे का जरांगे पाटलांनी अधिकृतरित्या या व्यक्तीला उभं करू दिलेलं आहे? जरांगे पाटलांचा आणि चळवळीचा त्या व्यक्तीला समर्थन आहे का? आणि अशा अनेक व्यक्ती असू शकतात. आणि इनफॅक्ट
येत्या निवडणुकीमध्ये मराठा जागृतीचं हे वातावरण तयार झालं असल्यामुळे फक्त निवडणुकीच्या स्वार्थ म्हणून नाही, म्हणजे जिंकून येण्यासाठी याचा कसा उपयोग होईल, समाज कसा उभा राहील, माझी किती मतं तयार होतील, माझं किती प्रेशर असेल, एवढ्या कारणांसाठी नाही, पण या कॉजसाठी, या चळवळीसाठी म्हणून का होईना उभा राहणारा जर का नवीन नेतृत्व उभं राहत असेल आणि त्याला आपण नाकारणार कसं, तर मात्र इथे पंचायत अशी होईल की उद्या गावागावांमध्ये किंवा त्या वॉर्ड्समध्ये, विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जर का जरांगे पाटलांची प्रतिमा वापरणाऱ्या व्यक्ती उभ्या राहिल्या एकापेक्षा जास्त, तर कोणाला आपला आणि कोणाला तुपला म्हणणार, कोणाला हो म्हणणार, कोणाला नाही म्हणणार. कारण जरांगे पाटलांनी याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडलेली नाहीये माझ्या माहितीनुसार. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, इतर वेळी चळवळी, सामाजिक चळवळी किंवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत फोटो वापरणं वेगळं, नाव वापरणं वेगळं, आणि निवडणुकीला उभं राहताना नाव आणि फोटो वापरणं वेगळं. आणि या बाबतीत म्हणून मी मगाचे जे संदर्भ दिले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा दिला, मी शरद पवारांचा दिला, हे संदर्भ देण्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटलांना सुद्धा याबद्दलची भूमिका जाहीर करावी लागू शकते. आणि याचं आकलन मात्र मला राज ठाकरेंच्या जाहिरातीच्या कॅम्पेनमुळे झालं की अरे, मोठ्या चळवळी, मोठा जनसमूह असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यांना आकृष्ट केलं जाऊ शकतं, त्याबाबतीत जरांगे पाटील हा सुद्धा एक फोर्स आहे. आणि त्यांनी मात्र याबाबतीत कोणतेही धोरण सध्या तरी ठरवलेलं दिसत नाहीये. कुठेतरी त्यांनी म्हटलं असेल, नाराजी व्यक्त केली असेल किंवा सांगितलं असेल माझं नाव वापरू नका, पण ते खासगी किंवा व्यक्तिगत किंवा त्या घटनेपुरतं झालं. जाहीर भूमिका महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मी व्यक्तिशः जाहीर केलेल्या यादीशिवाय किंवा जाहीररित्या नाव घेतलेल्या उमेदवाराशिवाय अन्य कुणीही निवडणुकीसाठी आपला फोटो आणि नाव वापरू नये, इतकं निसंदिग्ध जरांगे पाटलांनी जाहीर केल्याचं मला माहित नाही. आता ते करतील किंवा न करतील हा त्यांचा अधिकार आहे, पण पत्रकारिता आणि राजकारणाचा विद्यार्थी म्हणून बघत असताना आणि मी मगाचे जे संदर्भ दिले ते पाहत असताना मला याचं मात्र कुतूहल वाटतं. मी पुन्हा एकदा हरियाणाचा पण रेफरन्स दिला होता की जर का असे अनेक उमेदवार उभे राहिले तर काय होणार, आणि वेळ टळून गेल्यानंतर जर का म्हटलं तर त्या निवेदनाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे भूमिका तर लवकर जाहीर करावी लागेल. त्यामुळे या भागाकडे जरांगे पाटील अशी भूमिका जाहीर करतील का, हा मात्र एक मुद्दा आहे. आणि हा मुद्दा आपल्यापर्यंत आणण्यासाठीच हा एक छोटा व्हिडिओ केला. अर्थात मी पुन्हा इकडे म्हणतोय, जरांगे पाटलांचा व्यक्तिगत त्यांच्या समाजाकडून घेण्यात येणारा असा हा खासगी निर्णय असेल, पण हा खासगी असतानाच तो सार्वजनिकरित्या सुद्धा आहे, कारण त्याचे परिणाम थेट मतांमध्ये परावर्तित होणारे आहेत. आणि याबाबतीत जरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत किंवा काय भूमिका घेतात ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. मनोज जरांगे पाटलांचा सुद्धा दसऱ्यानिमित्तानं मेळावा होणार आहे, त्यानंतर सुद्धा ते बोलणार आहेत, माध्यमांशी बोलणार आहेत, जनतेशी बोलणार आहेत. पण एवढी मोठी लोकप्रियता आणि जनसमूह ज्यांच्या मागे आहे अशी व्यक्ती आपल्या प्रतिमेच्या बाबतीत काय धोरण घेणार, हे मला मात्र पत्रकारिता आणि राजकारणाचा विद्यार्थी म्हणून औत्सुक्याचं वाटतं. अर्थात तो निर्णय त्यांच्यावर सोपूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. धन्यवाद.